सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रभरात आंदोलनाचा जोरदार वणवा पेटला आहे। मराठा क्रांती मोर्चाने तर सरकारला सध्या सळो की पळो करून सोडले आहे। धनगर आरक्षणाची ही मागणी आणखी जोर धरताना दिसते आहे। आता ब्राह्मण समाजानेही आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे। ब्राह्मणांना आरक्षण आणि संरक्षणाची गरज आहे असे सांगून ब्राह्मण समाजही 18 ऑगस्टला आंदोलन करतोय। ब्राह्मण आरक्षणाकरिता धरणे धरण्याच्या आंदोलनाची सुरुवात बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातून होताना दिसते। 18 ऑगस्ट शनिवार रोजी केज तहसील कार्यालयाच्या समोर ब्राह्मण समाज आरक्षणाच्या मागणीकरता आंदोलन करणार आहे। या आंदोलनातील प्रमुख मागण्या काय असतील हे जाणून घेण्याकरता आम्ही संपर्क साधला आहे धनंजय कुलकर्णी आणि श्रीधर नाना खोत यांच्याशी। पहा तर मग काय आहेत आंदोलकांच्या मागण्या। नमस्कार, जय परशुराम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये आणि पुरोगामी संतांच्या या भूमीमध्ये आज ब्राह्मण समाजाची अवस्था अतिशय दुरावस्था झालेली आहे। ब्राह्मण समाज हा अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन झालेला आहे। या ब्राह्मण समाजाच्या अनेक समस्या आहेत, ज्या समस्या शासनाच्या पुढे मांडण्यासाठी सकल केज ब्राह्मण संघटन संपूर्ण समाज येत्या 18 ऑगस्ट 2018 रोजी शनिवारी केज तहसील समोर धरणे आंदोलन करणार आहे। यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण, मग तो मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, कॉमर्स साईड असो किंवा कोणत्या, संपूर्ण शिक्षण हे मोफत झालं पाहिजे। यासह आमची अशी मागणी आहे की ब्राह्मण समाजाविषयी जे कोणी अर्वाच्य भाषेत बोलतात, अर्वाच्य भाषेत लिखाण करतात, त्यांच्यावरही ॲट्रॅसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ही पण आमची संरक्षित मागणी आहे। ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ किंवा आर्थिक आयोग ज्याचं वार्षिक नियोजन हे 500 करोड रुपयाचं असावं, ज्यातून ब्राह्मण उद्योजक व्यवसाय करणाऱ्यांना ते सोपं जाईल। त्याच्यानंतर प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी वसतिगृह असावेत आणि प्रत्येक ठिकाणी मुलामुलींसाठी मध्यवर्ती भागात वसतिगृह असणे जिल्ह्याच्या ठिकाणी हे आवश्यक आहे। सध्या ब्राह्मण हा अतिशय गरीब अवस्थेत आहे। ग्रामीण भागातला ब्राह्मणांकडं आर्थिक स्थिती एकदम नाजूक झालेली आहे, हातावरची पोटं झालेली आहेत। ब्राह्मणांना फीस भरणं अवघड चाललं आहे, त्यामुळे शिक्षणात मागं पडत आहेत। त्याचबरोबर असंख्य ब्राह्मणांचे प्रश्न घेऊन आम्ही शासनाच्या दरबारी बसत आहोत। धरणे आंदोलन आम्ही 18 तारखेला करत आहोत आणि शासनासमोर आम्ही अतिशय गंभीरतापूर्वक हा विषय मांडत आहोत की ब्राह्मणांच्या समस्या अतिशय प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत। ब्राह्मणांना जगणं सध्या असह्य होत चालले आहे, इतकी परिस्थिती आहे। जवळपास महाराष्ट्रात राहणाऱ्या 80% ब्राह्मणांची अवस्था एकदम खराब झालेली आहे। ब्राह्मण पुरोहितांना 5,000 रुपये मानधन देण्यात यावे। ब्राह्मण मुलीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती वसतिगृह उभारण्यात यावेत व ब्राह्मणांच्या ज्या कुळात जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यात यावेत। यासाठी आम्ही 18 तारखेला केज येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत। तरी बहुसंख्य लोकांनी त्यात सामील होण्याची कृपा करावी।